नमस्कार. या व्हिडिओत आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने मागील वर्षातील प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज जे सुरू केलेलं आहे त्या विश्लेषण सिरीजमधला अर्थशास्त्र विषयाअंतर्गत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये आयोगाने विचारलेले प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करूयात. एकंदरीतच या प्रश्नामध्ये किंवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण आणि बेइंग अ स्टुडंट ऑफ इकॉनॉमिक्स मला काही गोष्टी कन्सेप्च्युअली सांगायला खूप आवडेल. तर मी ते पण आपल्या जे इनपुट मी MA करताना जे काही अर्थशास्त्राचे जे काही संकल्पना माझ्या स्तरावर ते जे अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा एकंदर इथं कुठं संदर्भ देता येईल तर मी नक्कीच या ठिकाणी इनपुट देण्याचा प्रयत्न करेन. या आधीच्या व्हिडिओमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी जे आपण PYQ विश्लेषण सिरीज सुरू केलं होतं त्या विषयाअंतर्गत त्या सिरीज अंतर्गत राज्यशास्त्र अंतर्गत जे प्रश्न आयोगाने 17 ते 23च्या दरम्यान जे विचारलेले आहेत तर ते प्रश्न आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर डिस्कस केलेले आहेत किंवा ते आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. ते तुम्ही जाऊन बघू शकता. त्या चॅनलची किंवा त्या व्हिडिओ जे बनवलेलं आहे त्याची प्लेलिस्ट मी या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करणार आहे. सोबतच तुम्हाला जर या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर नक्कीच टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्ही टेलिग्रामवर MPSC क्लासमेट नावाने सर्च केलं तर तुम्हाला ते टेलिग्राम चॅनल मिळून जाईल. ओके. या ठिकाणी अशा पद्धतीचा लोगो त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केल्यानंतर तुम्हाला PDF उपलब्ध होऊन जाईल. सो आजच्या याच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र 2020 मध्ये जे आयोगाने प्रश्न विचारलेले होते ते आपण बघणार आहोत. तर आता जो पहिला प्रश्न होता तो दारिद्र्य संदर्भात प्रश्न विचारलेला होता की एकंदरीत जे दारिद्र्याचे मोजमाप करणारी जी समिती आहे त्या समितीमध्ये किंवा नियोजन मंडळाने जे काही समिती स्थापन केलेले होते आणि त्या समितीने दिलेल्या वेगवेगळ्या अहवालावर दारिद्र्याविषयी काय संबोधले किंवा काय कोणते रिपोर्ट दिलेले होते की कोणत्या आकडेवारी प्रसिद्ध केले होते त्या आकडेवारी संदर्भाने आयोगाने प्रश्न विचारण्यात आलेला होता. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिन की या नियोजन मंडळाच्या संदर्भात किंवा या प्रश्नामध्ये आयोगाने जो प्रश्न विचारलेला होता तो प्रश्न कॅन्सल करावा लागला. आता का कॅन्सल करावा लागला ते सुद्धा सांगतोय. तर कॅन्सल करावं लागलं त्याआधी आपण विधाने वाचूयात. 1983-84 मध्ये ग्रामीण भागात दारिद्र्य 46.6% इतके होते. त्याच्यानंतर आहे ब विधान काय सांगतो आपल्याला 1993-94 मध्ये 36% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. त्याच्यानंतर 1990-91 मध्ये 35% लोकसंख्या शहरी भागात दारिद्र्य रेषेखाली होती. त्याच्यानंतर आहे 1987-88 मध्ये एकूण 37% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे विधान आहे 46.6% दारिद्र्य रेषेखाली होते बरोबर आहे 1983-84 मध्ये. ओके. 1993-94 मध्ये 36% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. ठीक आहे 1993-94 मध्ये तर हे देखील बरोबर असणार आहे. आता 1990-91 दरम्यान 35% शहरी भागात दारिद्र्य रेषा होती. तर या ठिकाणी मित्रांनो हे शहरी भागात नसून ते ग्रामीण भागात आहे. ओके. ग्रामीण भागात त्यामुळे C जे आहे ते चुकीचे असणार आहे. आणि 1987-88 मध्ये भारतात एकूण दारिद्र्य 37% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होतील तर हे बरोबर आहे. म्हणजे वरील A, B व D हे विधान बरोबर आहे आणि तशा पद्धतीचा पर्याय किंवा त्या प्रकारचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. ओके. आणि जर आपल्याला चुकीचं विचारलं असतं या ठिकाणी तर फक्त C चुकीचा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय राहिला असता. ओके. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकसंख्याविषयी जे अहवाल प्रसिद्ध करणारी संस्था आहे युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड आपण ज्याला म्हणतो त्या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध झालेला होता 2020 मध्ये. त्या अनुषंगाने आयोगाने त्या अहवालावरून एक प्रश्न फ्रेम केलेला ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर ते प्रश्न असा आहे की अदृश्य मुली व महिला ही संकल्पनात्मक स्थिती पुढीलपैकी कोणत्या बाबींमुळे होते. आता अदृश्य मुली व महिला म्हणजेच काय तर या ठिकाणी इंग्लिशमध्ये द मिसिंग गर्ल्स अँड वुमेन फेनोमेनॉन म्हणजे जे काही घटना आहेत जी फेनोमेना आहे तर या मिसिंग गर्ल्स अँड वुमेनमध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश होतो. आणि हे जे प्रश्न आहे तर या अहवालामधून म्हणजेच काय तर अगेन्स्ट माय विल नावाचा एक अहवाल प्रसिद्ध झालेला होता जो युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंडद्वारे
2020मध्ये रिलीज करण्यात आलेलं होतं आणि त्याचे एकंदरीत टायटल काय होतं तर अगेन्स्ट माय विल डिफाईंग द प्रॅक्टिसेस दॅट हार्म वुमेन अँड गर्ल अँड अंडरमाइन इक्वॅलिटी. म्हणजेच काय तर ज्या काही प्रॅक्टिसेस आहे महिलांसंदर्भात ज्या आपण संकुचित दृष्टिकोन बाळगतो आहोत किंवा कुठल्या गोष्टी त्यांच्यावर आपण जाणून बुजून लादतो आहोत किंवा एखाद्या गोष्टी करण्यामागे तर त्या संदर्भाने या अहवालात काही रिपोर्ट पब्लिश करण्यात आलेले होते आणि त्या संदर्भात या ठिकाणी दिलेलं आहे की यात मिसिंग वुमेन व मिसिंग गर्ल व वुमेन याविषयी दिलेल्या होत्या, ज्यामध्ये असं स्पष्ट सांगितलेलं होतं की उच्च माता मृत्यूदर आणि मुलगा जन्माला घालावा अशी अट समाजाद्वारे त्यांच्यावर प्रतिबंधित केली जाते किंवा एक प्रकारे त्यांच्यावर थोपवली जाते. तर अशा पद्धतीने त्यांच्यावर हरासमेंट केला जातो आणि त्यामुळे या दोन गोष्टींमुळे ज्या काही मिसिंग वुमेनची टर्म्स त्या ठिकाणी उदयास आलेली होती त्यावेळेस 20च्या आधीच्या ज्या काही आणि 20मध्ये जो अहवाल प्रसिद्ध झाला होता त्या अंतर्गत मिसिंग गर्ल्स अँड वुमेन्स ही तरतूद तर प्रेफरन्स ऑफ मेल चाइल्ड आणि जे हाय मॅटर्नल मोर्टॅलिटी रेशो हे 2 या अहवालामध्ये नमूद करण्यात आले होते आणि त्या अनुषंगानेच आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो या ठिकाणी ए अँड डी म्हणजे पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय असणार आहे. ओके. तर अशा पद्धतीने ज्या काही अहवाल आहेत त्यावर देखील आयोग प्रश्न विचारतो जे आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत आणि महिला त्याच्यानंतर जे वल्नरेबल सेक्शन आहे त्यांच्या संदर्भाने जर अहवाल प्रसिद्ध झाले असेल तो खूप महत्त्वाचा आहे. मग ते आपण बघितलंच आहे की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, त्याच्यानंतर आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स जे UNDP जाहीर करते. तर ह्या अहवालावर किंवा अशा जे उच्च संस्था आहेत, हायर जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहेत ते जर अशा पद्धतीने रिपोर्ट देत असतील आणि एखादी गोष्ट आपल्या भारताशी निगडीत असेल तर ते नक्कीच अशा पद्धतीने आयोग प्रश्न विचारू शकतो. आता पुढच्या प्रश्नामध्ये योजनेसंदर्भात विचारलेलं आहे की संसद आदर्श ग्राम योजना ओके याबाबत खालील कोणते विधाने बरोबर नाहीत. आपल्याला अयोग्य विधान शोधायचं आहे. पर्याय 1 मध्ये दिलेलं आहे सप्टेंबर 2016मध्ये सादर करण्यात आली. त्याच्यानंतर आहे खासदार 2019 पर्यंत 2 किंवा अधिक मॉडेल विलेज विकसित करू शकतात. त्याच्यानंतर आहे यामध्ये 2500 म्हणजे 2500 खेडी समाविष्ट आहेत आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी एकही नाही. आता सर्वात आधी आपल्याला संसद आदर्श ग्राम योजना काय आहे त्याचे बेसिक आपल्याला माहिती असायला हवी. तर संसद आदर्श ग्राम योजनेचा शुभारंभ कधी झाला तर 11 ऑक्टोबर 2014 रोजी. ओके. या ठिकाणी लक्षात घ्या कधी झालेला आहे तर 11 ऑक्टोबर 2014 रोजी आणि आपल्याला कुठला बरोबर आहे किंवा बरोबर नाही विचारलं तर आपल्याला बरोबर नाही आणि पहिला विधान दिलेलं आहे की या योजनेची सुरुवात सप्टेंबर 2016 रोजी झाली. तर या ठिकाणी जो पहिला पर्याय आहे तो आहे तो अयोग्य असणार आहे कारण याची सुरुवात 11 ऑक्टोबर 2014 रोजी झालेली आहे. आता संसद आदर्श ग्राम योजना कशासाठी किंवा कोणत्या तत्वावर हे कुठल्या बेसिसवर सुरू करण्यात आली तर महात्मा गांधीजींचे आदर्श भारतीय ग्राम हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या दृष्टीने किंवा त्यांच्या दिशेने आदर्श ग्राम या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आदर्श ग्राम योजनेअंतर्गत प्रत्येक खासदाराने एक ग्रामपंचायत सुरुवातीला प्रत्येक खासदाराने एक ग्रामपंचायत दत्तक घेऊन त्या ग्रामपंचायत अंतर्गत ज्या काही एरिया येतात त्या ग्रामपंचायतीला पायाभूत सुविधा उपलब्ध करून त्या ग्रामपंचायतचा सामाजिक विकास कसा साधता येईल यासाठी मार्गदर्शन करायचे होते. ओके. आणि म्हणजेच काय तर एखादा खासदार आहे त्या खासदाराने किंवा संसद सदस्याने त्याला एक ग्रामपंचायत किंवा तो स्वतः ज्या ठिकाणी राहतो ते ग्रामपंचायत सोडू ना तो ज्या ठिकाणचा निवासी आहे त्या निवासी अथवा त्याचं जे सासूरवाडी आहे जर त्याचं लग्न झालेलं असेल ते ठिकाण सोडून इतर जे आहेत त्या ठिकाणचं एखाद्या ग्रामपंचायती अंतर्गत जे काही त्या ग्रामपंचायतीमध्ये येणारे जे गाव आहेत ते गाव दत्तक घेण्याचा आणि त्या गावाचा एकंदरीत पायाभूत सुविधांचं विविध सामाजिक विकास घडवून कशा पद्धतीने घडवून आणता येईल यासाठी प्रयत्न रत असण्यासाठी हे जे संसद आदर्श ग्राम योजना आहे ती आणण्यात आली किंवा तयार करण्यात आली. आदर्श ग्राम हे स्थानिक विकास आणि सुप्रशासन कारभाराच्या संस्था बनाव्यात यासाठी ज्या इतर ग्रामपंचायतीसाठी प्रेरणादायी ठरतील अशा पद्धतीने ही एक आदर्श ग्राम योजना आहे. आता जिल्हा पातळीवर खासदारांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन ग्रामपंचायतीचा आढावा बैठक घेतली जाते. प्रत्येक विभागाच्या प्रतिनिधींसमोर प्रत्येक प्रकल्पाचे पुनरावलोकन करून त्याविषयीच्या प्रगतीची अद्ययावत माहिती राज्य सरकारला सादर करण्यात येते. प्रत्येक खासदाराने 2016 पर्यंत एक
म्हणजे सुरुवातीला 2016पर्यंत 1 ग्रामपंचायत आणि 2019पर्यंत 2 किंवा 2पेक्षा अधिक आणि नंतर 2024पर्यंत 5 किंवा अधिक अशा पद्धतीने ग्रामपंचायतीचा विकास केला पाहिजे, अशा प्रकारची तरतूद या संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत या ठिकाणी योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे. सो आपण प्रश्नाकडे आलं तर लक्षात येईल की जे पहिले विधान आहे ते चुकीचे आहे, कारण या ठिकाणी सप्टेंबर नसून ते 11 ऑक्टोबर 2014 आहे. ठीक आहे. या ठिकाणी 2019पर्यंत 2 किंवा अधिक तर हे बरोबर आहे. आताच या ठिकाणी बघितलं 2019पर्यंत 2 किंवा त्यापेक्षा अधिक आणि 2024 नंतर 2024पर्यंत 5 किंवा अधिक ज्या काही 5पेक्षा जास्त ग्रामपंचायती आहे त्या ग्रामपंचायतीचा विकास घडवून आणणे, सामाजिक विकास साधणे, त्या ग्रामपंचायत अंतर्गत ज्या काही गावं आहेत त्या गावामध्ये विकास घडवून आणणे, शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणे, वाचनालये सुरू करणे, त्यानंतर विविध क्षेत्र विकसित करण्याचा प्रयत्न करणे इत्यादी गोष्टी त्या अनुषंगाने किंवा त्या आपल्या या संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत पाहावयास मिळतो. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट निर्देशांक, जे भारतासंदर्भात आहे, जे नीती आयोगाने तयार केलेले आहे त्या संदर्भात विचारलेलं आहे. या ठिकाणी 2018मध्ये भारताचा SDG निर्देशांक हे दर्शवतो. आता काय दर्शवितो तर भारताचा सरासरी निर्देशांक 57 आहे. ओके, भारताचा सरासरी निर्देशांक 57 आहे. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र हे आघाडीच्या गटात समाविष्ट आहेत आणि सी काय आहे तर उत्तर प्रदेश राज्याचा समावेश उत्तम गटात होतो. ठीक आहे, उत्तम गटात होतो. आता या ठिकाणी कुठले विधान बरोबर आहे ते आपल्याला पाहायचे आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे SDG निर्देशांक आहे, जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडिया निर्देशांक, ज्याला आपण शाश्वत विकास निर्देशांक म्हणतो 2018 संदर्भात, त्या ठिकाणी काही तरतुदी दिलेल्या आहेत त्या आपण बघूयात. गुणांच्या आधारे राज्य केंद्रशासित प्रदेशांना किती गटामध्ये विभागले गेलेले आहेत तर अचिव्हर, फ्रंट रनर, परफॉर्मर, ॲस्पिरंट अशा 4 श्रेणीमध्ये किंवा 4 विभागांमध्ये विभागले गेले आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती असायला हवे, कारण आयोग प्रश्न विचारतो की SDG इंडिया इंडेक्समध्ये किती प्रकारच्या विभागामध्ये किंवा किती विभागणीमध्ये वर्गीकृत झालेले आहे तर 4 श्रेणी: अचिव्हर्स, फ्रंट रनर, परफॉर्मर आणि ॲस्पिरंट. ठीक आहे. आता निकष काय आहे याच्यामागे तर अचिव्हर म्हणजे काय तर 100% एखाद्या SDG निर्देशांक 100% प्राप्त करणारा 100 गुण प्राप्त करणारं जे राज्य आहे त्याला आपण अचिव्हर या कॅटेगरीमध्ये टाकतो. फ्रंट रनरमध्ये कुठल्या गुणांचा समावेश असणारे राज्य असतात तर या ठिकाणी 100पेक्षा कमी पण 65पेक्षा जास्त असणारे जे राज्य आहेत, ज्या राज्यांना 100पेक्षा कमी गुण मिळाले मात्र 65पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत असे राज्य या फ्रंट रनरच्या श्रेणीमध्ये असतात. परफॉर्मरमध्ये कुठले राज्य असतात तर SDG इंडिया निर्देशांकात ज्या राज्यांना 65पेक्षा कमी गुण आहेत मात्र 50पेक्षा जास्त आहेत, म्हणजे 50 ते 65 दरम्यान जे गुण मिळवणारे जे राज्य आहे ते परफॉर्मर श्रेणीमध्ये असतात. आणि ॲस्पिरंट श्रेणीमध्ये कुठले राज्य असतात तर 50पेक्षा कमी गुण असणारे राज्य असतात. आता आपल्या प्रश्नाकडे येऊयात. या ठिकाणी 2018मध्ये जे काही निर्देशांक पब्लिश करण्यात आलेले होते त्याच्यामध्ये केरळ आणि हिमाचल प्रदेश हे राज्य पहिल्या स्थानी होते आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये जे चंदीगड राज्य होते ते पहिल्या क्रमांकावर होते. ओके, तर या ठिकाणी हिमाचल प्रदेश आणि केरळ. तर आता आपल्या प्रश्नाकडे येऊयात. आता या ठिकाणी दिलेलं आहे की भारताचा सरासरी निर्देशांक 57 आहे. आता आपण जर त्यावेळेस जर रिपोर्ट बघितला तर वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेला त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता SDG इंडेक्स 2018चा या ठिकाणी जो भारताचा निर्देशांक आहे सरासरी 57 आहे. तर 57 जे आहे ते म्हणजे पहिले जे विधान आहे ते आपले पहिले विधान, आपला जो या ठिकाणी प्रश्नातलं पहिलं विधान योग्य असणार आहे. ओके, सो हे 2 पर्याय तर गेले. आता महाराष्ट्र राज्याचा आघाडीच्या गटात समाविष्ट होतो. आघाडीच्या गटात म्हणजे काय तर फ्रंट रनरमध्ये. आणि जर त्यावेळेस जर महाराष्ट्राच्या जर आपण श्रेणीमध्ये कुठल्या गुणांच्या श्रेणीमध्ये येतो जर बघितलं त्यावर परफॉर्मरमध्ये होतो ना की फ्रंट रनर. म्हणजे जे इथं दिलेलं आहे की या ठिकाणी दिलेलं आहे की आघाडी म्हणजे फ्रंट रनर होते.
पण आपण परफॉर्मर म्हणजे सध्या कार्यरत असणाऱ्या गटामध्ये होतो. फ्रंट रनरसाठी या ठिकाणी गुणांची श्रेणी दिलेली आहे 65पेक्षा जास्त आणि 100पेक्षा कमी. आपल्याला जे मिळालेलं होतं महाराष्ट्राला, आपल्या राज्याला, ते किती गुण मिळालेलं होतं त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. 64 गुण प्राप्त होतं, म्हणजे 65पेक्षा कमी आहे. म्हणजे आपण परफॉर्मन्स श्रेणीमध्ये होतो, ना की फ्रंट रनरमध्ये. त्यामुळे जे दुसरा पर्याय आहे प्रश्नातील, ते दुसरा पर्याय देखील या ठिकाणी बाद ठरणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सी, ज्याच्यामध्ये उत्तर प्रदेश राज्याचा समावेश उत्तम गटात होतो का? तर उत्तर प्रदेश राज्याचा समावेश उत्तम गटात होत नसून या ठिकाणी केरला, हिमाचल प्रदेश आणि चंदीगड यांचा समावेश कशामध्ये होतो? फ्रंट रनर, ज्याला आपण उत्तम गट म्हणतो, फ्रंट रनर. ओके. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 65पेक्षा जास्त आणि 100पेक्षा कमी याचा समावेश उत्तम गटामध्ये, म्हणजे फ्रंट रनर, जे आघाडीचे जे गट म्हणतो त्याचा समावेश होतो. ठीक आहे. सो एक मिनटं, सॉरी. या ठिकाणी उत्तम म्हणजे अचिव्हर्स, म्हणजे ज्यांनी अचीव्ह केलेलं 100%. तर उत्तर प्रदेशचा समावेश कुठल्याच राज्याचा समावेश उत्तम गटामध्ये होत नाही. त्यामुळे फक्त पर्याय क्रमांक 1 फक्त अ बरोबर हे योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो थोडा इथे या ठिकाणी गलत झाली होती. तर हे तुम्ही श्रेणी लक्षात ठेवा, 4 श्रेणीमध्ये विभागले गेलेले आहेत: अचिव्हर, फ्रंट रनर, परफॉर्मर आणि ॲस्पिरंट. ओके. आता पुढच्या प्रश्नामध्ये जाऊयात. आता पुढच्या प्रश्नामध्ये गॅट, ज्याला आपण जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ असे म्हणतो, जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ्स या संदर्भात विचारलेलं आहे. ज्या आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भातील म्हणजे संघटना होत्या, ज्यापासून WTO, ज्याला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आपण म्हणतो, त्याची स्थापना झालेली आहे. तर आता गॅटविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपल्याला बरोबर विधान शोधून काढायचं आहे. या ठिकाणी दिलेलं आहे की अविधान आहे. तर गॅटची स्थापना 1948मध्ये झाली का? त्याच्यानंतर आहे बी विधानमध्ये काय म्हणतो, तर गॅटचे देश आहे सुरुवातीच्या काळात 23 देश सदस्य होते. ओके. सदस्य देश किती होते? तर 23 होते. WTO गॅटचे एक प्रकारे उत्तराधिकारी आहे, ज्याला प्रेसिडेंट म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. आणि द्विपक्षीय आणि बहुपक्षीय व्यापार कराराचे गॅट हे प्रशासन करते. ओके. आता या ठिकाणी बरोबर आपल्याला बघायचं आहे. तर त्याआधी आपण गॅटविषयी थोडक्यात जाणून घेऊ. आता गॅट काय आहे? तर गॅट म्हणजे काय? तर जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ्स. जे काही विकसित देश होते, युरोपियन कंट्रीज, त्यांनी 1947-48च्या दरम्यान काही मोजक्या देशांनी, म्हणजे 23 देशांनी स्वतःचा जे काही आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, त्या व्यापार करण्यासाठी एक संघटना स्थापन केलेली होती, जे त्यांच्या वैयक्तिक हिताशी जास्त महत्त्वपूर्ण होते, ना की आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांचे जे मुळे होते ते रोवले गेलेले होते. ओके. तर व्यापार आणि रोजगारावरील संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत गॅटची प्रथम चर्चा झाली आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना, जे ITO 1920च्या सुमारास जे उदयास आलेले होते, त्यात वाटाघाटी करण्यावर आणि सरकारच्या त्याचं अपयश बघून, म्हणजे इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जे स्थापन झाले होते त्याचे अपयश बघून, त्याचा परिणाम म्हणून 30 ऑक्टोबर 1947 रोजी जिनेव्हा या ठिकाणी 23 देशांनी या गॅट करारावर स्वाक्षरी केली, जे कधी अस्तित्वात आले, तर कधी लागू झाले, तर 1 जानेवारी 1948 रोजी. आणि हेच आपल्याला विधानामध्ये विचारलेलं आहे की गॅटची स्थापना 1948 रोजी झाली. तर योग्य आहे पर्याय क्रमांक ए, म्हणजे पहिला योग्य असणार आहे. त्याच्यानंतर आहे उरुग्वे फेरी कराराचा भाग म्हणून 15 एप्रिल 1994 रोजी मराकेश करारानुसार 123 देशांच्या करारानंतर जागतिक व्यापार संघटनेची, म्हणजे WTOची स्थापना झाली. तेव्हा जे 1 जानेवारी 1995 पर्यंत लागू राहिला, म्हणजे 1 जानेवारी 1995 पासून ते उदयास आले. आता WTO हा गॅटचा उत्तराधिकारी या ठिकाणी दिलेला आहे की WTO जे आहे, ओके, WTO हा गॅटचा उत्तराधिकारी आहे. आणि जे या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे पर्याय क्रमांक, म्हणजे विधान सी मध्ये WTO हे गॅटचे एक प्रकारचे उत्तराधिकारी आहेत. तर सी देखील बरोबर असणार आहे. ओके. आणि 23 सदस्य होते का? तर 23 सदस्य सुरुवातीला गॅटच्या स्थापनेमध्ये होते आणि 1948, म्हणजे A, B, C हे बरोबर असणार आहे.
आणि जे चौथा जे विधान दिलेलं आहे तर द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यापार कराराचे गॅट प्रशासन करते. तर गॅट हे द्विपक्षीय कराराचे प्रशासन करत नसून ते बहुपक्षीय म्हणजे त्या ठिकाणी 2च देश आहेत का तर नाही. त्या ठिकाणी 2पेक्षा जास्त देश असल्या कारणानं त्या देशांचे हितसंबंध आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने जुळले गेल्या कारणानं ते बहुपक्षीय मल्टीलॅटरल आहे किंवा व्यापार करार आहे. बहुराष्ट्रीय या ठिकाणी दिलेलं आहे बहुराष्ट्रीय व्यापार करार आहे. ओके. सो या ठिकाणी ड जे विधान असणार आहे ते चुकीचे असणार आहे. त्यामुळे आपण ड एलिमिनेट करू शकतो. पर्याय क्रमांक 3 ABC योग्य पर्याय असणार आहे. आता पुढच्या प्रश्नामध्ये जाऊयात. आता पुढचा प्रश्न जो आहे तो राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प 2000 मध्ये जे काही राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प आलेला होता त्या संदर्भाने त्या अनुषंगाने प्रश्न विचारलेला आहे किंवा एकंदरीतच राष्ट्रीय बाल मजूर संदर्भ ज्या काही धोरणे आहेत आपण जे विविध धोरणे बघतो आहोत शासनाच्या त्या धोरणांवर प्रश्न विचारताना आपल्याला दिसतो आहे. तर त्या अंतर्गत राष्ट्रीय बाल मजूर प्रकल्प जे 2015 मध्ये मंजूर झाले होते त्या संदर्भात हे प्रश्न आहेत. या ठिकाणी दिलेलं आहे की राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प 2015 मध्ये सुरू करण्यात आला. त्या अंतर्गत 9 वर्षे ते 14 वर्षे दरम्यानच्या श्रमिक व मजूर गटातून सुटका केलेल्या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. त्या अंतर्गत सुटका केलेल्या मुलांना पाठ्यवेतन ज्याला विद्यावेतन म्हणतो ते विद्यावेतन देखील दिले जातं. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे प्रकल्प कधी आले 2015 मध्ये. वय वर्ष 9 ते 14च्या दरम्यान जे काही श्रमिक किंवा बाल मजूर जे होते त्यांची सुटका करून त्या मुलांना व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण दिले जाते आणि त्या मुलांना विद्यावेतन देखील दिले जाते. तर कुठले बरोबर आहेत तर या ठिकाणी वरील सर्व बरोबर आहेत. तर वरील सर्व बरोबर आहेत का तर त्याआधी आपण बेसिक जाणून घेऊ की बाल प्रकल्प म्हणजे बाल कामगार प्रकल्प कशासाठी किंवा कधी उदयास आला किंवा एकंदरीत त्याचे बेसिक काय आहेत. तर या ठिकाणी 1987 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय बालमजुरी धोरण तयार करण्यात आले. जर आयोग प्रश्न विचारायचा झालाच या अंतर्गत जर प्रश्न विचारला की राष्ट्रीय बालमजुरी धोरण पहिल्यांदा कधी अस्तित्वात आले तर 1987 मध्ये. ओके. 1987 मध्ये पहिले राष्ट्रीय बालमजुरी प्रकल्प आले जे त्या बालमजुरीच्या समस्येवर तोडगा काढण्याच्या कृतीतून तयार केला गेलेला आराखडा होता. आता राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प जे 2015 मध्ये आले त्या संदर्भात आपण जाणून घेऊ. तर ही एक केंद्र क्षेत्रातील योजना आहे. या योजनेअंतर्गत प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर कोण असतं तर जिल्हाधिकारी कार्य करत असतात आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रकल्प सोसायट्या म्हणजे जे काही सोसायटी स्थापन केली जाते जिल्हा प्रोजेक्ट सोसायट्याचे स्थापन केले जातात. ओके. आता या राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाअंतर्गत 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना कामावरून काढून NCLP म्हणजेच काय नॅशनल चाइल्ड लेबर प्रोजेक्ट अंतर्गत विशेष प्रशिक्षण म्हणजे व्होकेशनल ट्रेनिंग ज्याला आपण व्यावसायिक प्रशिक्षण म्हणतो ते प्रशिक्षण केंद्रात ठेवले जाते जेथे त्यांना औपचारिक शिक्षण व्यवस्थेत मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ब्रिज एज्युकेशन व्होकेशनल ट्रेनिंग त्याच्यानंतर मध्यान्ह भोजन स्टायपंड आरोग्यसेवा इत्यादी सेवा पुरवल्या जातात. जे की या ठिकाणी दिलेले आहे की मुलांना पाठ्यवेतन दिले जाते व्यावसायिक शिक्षण दिले जाते. ओके. विद्यावेतन म्हणजे स्टायपंड. ओके. तर अशा पद्धतीने तर म्हणून वरीलपैकी सर्व जे आपले पर्याय आहेत ते योग्य पर्याय असणार आहे. ठीक आहे. बालकामगार कायद्यातील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी या योजने आणि या नॅशनल बालकामगार प्रकल्पाची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पारदर्शकतेने कामाची वेळेत विल्हेवाट लावण्यासाठी तसेच या NCLP म्हणजेच राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प यशस्वी करण्यासाठी बालमजुरी विरोधी अंमलबजावणी प्लॅटफॉर्म नावाचे एक समर्पित ऑनलाईन पोर्टल देखील तयार करण्यात आले. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवे. ओके. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा जो प्रश्न आहे तो जोडायला हवा आणि अतिशय सोपा प्रश्न आहे आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण जोडायला लावूयात. या ठिकाणी दिलेलं आहे की डिमॉनिटायझेशन ज्याला आपण विमुद्रीकरण म्हणतो. तर डिमॉनिटायझेशन म्हणजे काय तर जे काही आपले फेक करन्सी आहेत म्हणजे जे चलन आहे ते चलन आपल्या अर्थव्यवस्थेतून काढून गेले. ठीक आहे. म्हणजे रिमूव्हिंग फेक करन्सी म्हणजे खोटे चलन निष्कासित करणे. ओके.
जे अचं आहे तर 2 नंबरचा जोडी लागेल अला. त्याच्यानंतर नवा बेनामी कायदा. तर नवा बेनामी कायदा कशा संदर्भात आहे तर ज्या काही ब्लॅक मनी आहेत तर ब्लॅक मनीच्या तपासासंदर्भात हे नवीन कायदा तयार करण्यात आले होते. ओके, ज्याला न्यू बेनामी लॉ म्हणतो. तर बीला जोडी 1 नंबरचे लागेल. त्याच्यानंतर दिवाळखोरी कायदा. दिवाळखोरी कायदा कशा संदर्भात आहे तर जे काही व्यवसाय संदर्भात आहे त्या व्यवसायामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेसला प्रमोट करण्यासाठी म्हणजे कुठल्याही त्या ठिकाणी भ्रष्टाचार होता कामा नये त्या व्यवसायात त्या संदर्भात दिवाळखोरी कायदा तयार करण्यात आलेला आहे. ओके, सो सीला 4 नंबरची जोडी. आणि आधार कायदा ज्याला आपण आधार ॲक्ट म्हणतो तर ते कशा संदर्भात आहे तर ज्या काही सबसिडी जे आहे अनुदान आहे त्या अनुदानांचे तर्कनिष्ठीकरण ज्याला रॅशनलायझिंग आपण म्हणतो इंग्लिशमध्ये तर त्या आधार कायदा यासाठी तयार करण्यात आलेलं. सो या ठिकाणी अला 2, त्याच्यानंतर आहे बला 1, सीला 4 आणि डीला 3. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. जे या ठिकाणी दिलेलं आहे डिमॉनिटायझेशन कधी 8 नोव्हेंबर 2016 रोजी करण्यात आले. ज्या दिवशी आपण म्हणजे डिमॉनिटाईज अंतर्गत ₹500, 500च्या नोटा आणि 1000च्या नोटा बाद ठरवल्या आणि त्या जागी 1000च्या नोटा बाद केले आणि त्याच्या जागी नवीन 500च्या नोटा आणि नवीन 1000च्या नोटा न आणता 2000ची नोट आपण आणलेली होती. न्यू बेनामी लॉ 2016मध्ये आले म्हणजे 16मध्ये ज्या काही ॲक्ट पास केले गेलेले होते त्या संदर्भात ते प्रश्न विचारण्यात आलेले आहे. बँकरप्सी लॉ 2000 ज्याला IB इन्सॉल्व्हन्सी बँकरप्सी कोड आपण म्हणतो ते देखील 2016मध्ये पारित करण्यात आले. आधार ॲक्ट 2016मध्येच तयार करण्यात आले. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला मानव विकास निर्देशांक संदर्भात विचारलेलं आहे की मानव विकास निर्देशांक म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये काय कशाचा समावेश होतो. ओके, प्रश्न वाचूयात. या ठिकाणी अविधान दिलेलं आहे की मानवी विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान यांचा संयुक्त निर्देशांक आहे. ब विधान आहे राहणीमानाचे मोजमाप दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादना याच्या आधारे केले जाते. कुठले विधान बरोबर आहे? त्याआधी आपण मानव विकास निर्देशांक म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात. आता मानव विकास निर्देशांक म्हणजे काय तर मानव विकास निर्देशांक हे SDI मानव विकासाच्या 3 मूलभूत परिणामांमध्ये देशाची सरासरी उपलब्धी मोजतो. ओके, म्हणजे एकंदरीत मानवाचा विकास किती झाला, एखाद्या राष्ट्रातील जे मानव आहे तिथे राहणारे लोक आहे त्या लोकांचा विकास कितपत झालेला आहे त्या संदर्भात आकडेवारी प्रसिद्ध करून मानव विकास निर्देशांक जाहीर या पद्धतीने केली जाते. आणि कोण जाहीर करते तर UNDP. ओके, UNDP आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीद्वारे हे मानव विकास निर्देशांक जाहीर केले जाते. कधीपासनं 2010 पासनं. ओके, सो या ठिकाणी कुठल्या गोष्टीचा विचार केला जातो तर दीर्घ आणि निरोगी जीवन, शिक्षण व एक सभ्य जीवनमान ज्यालाच आपण आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान ज्याला आपण शॉर्टमध्ये जर तुम्हाला लक्षात ठेवायचं झालं तर एक ट्रिक आहे, आसरा लक्षात ठेवा. आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान या 3 गोष्टींचा विचार केला जातो. आता राहणीमानाचे जे मोजमाप आहे त्यामध्ये मोजमाप करताना कुठल्या गोष्टीचा विचार केला जातो तर जेव्हा आपण राहणीमानाचं मोजमाप करतो त्या ठिकाणी आपण दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करतो, ना की दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा. हे जे आहे ते चुकीचे आहे मित्रांनो. आपण दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न ज्याला आपण GNI ग्रॉस नॅशनल इन्कमचा विचार करतो, ना की GDPचा. ओके, या ठिकाणी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टबद्दल बोललेलं आहे. सो B जे आहे ते चुकीचं असणार आहे. ओके, सो आपला योग्य पर्याय असणार आहे ते पर्याय क्रमांक 1 A ओनली इज करेक्ट. ठीक आहे. आता आपण जेव्हा हे निर्देशांक मोजतो त्याच्या अंतर्गत डायमेन्शन आपण बघितले 3 आहेत. निर्देशांकाचे 3 डायमेन्शन आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. पण त्या अंतर्गत जे इंडिकेटर्स आहेत त्या इंडिकेटर्समध्ये कुठल्या गोष्टीचा समावेश होतो तर त्याच्यामध्ये आहे इंडिकेटर्समध्ये जन्माचे आयुर्मान ज्याला आपण लाईफ एक्सपेक्टन्सी रेट असे म्हणतो. ओके, लाईफ एक्सपेक्टन्सी ऑफ बर्थ. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे शालेय शिक्षणाची सरासरी वर्षे. त्याच्यानंतर शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्षे या 2 घटकांचा समावेश शिक्षण या डायमेन्शनमध्ये होतो. सरासरी वर्षे म्हणजे काय तर त्या व्यक्तीने किंवा त्या देशातील व्यक्तीने किती त्यांची एज्युकेशन लेवल किती सरासरी ॲव्हरेज किती शिकलेले आहेत. त्याच्यानंतर त्या शिक्षणाची अपेक्षित वर्षे म्हणजे त्या
वर्षापर्यंत लोक त्या देशात शाळेत जातात ह्या संदर्भात हे शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष आहे. आणि दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न ज्याला आपण GNI ग्रॉस नॅशनल इन्कम म्हणतो. अलीकडे 2023मध्ये जर आपला ह्युमन इंडेक्स मानवी विकास निर्देशांक चेक केला तर भारत 132व्या स्थानी आहे. 191 देशांमध्ये भारताचा क्रमांक 132वा आहे 2023मध्ये. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता या ठिकाणी काही चार्टच्या स्वरूपात हे एक दिलेलं आहे ते बघू शकता. डायमेन्शन या ठिकाणी बघा, लॉंग अँड हेल्दी लाईफ ज्याला आपण आरोग्य आणि जीवनमान म्हणतो. ठीक आहे, आरोग्य. त्याच्यानंतर आहे दुसरं डायमेन्शन नॉलेज शिक्षण. आणि तिसरं आहे अ डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ज्याला आपण जीवनमान म्हणतो किंवा राहणीमानाचा दर्जा. इंडिकेटर्सचा विचार केला तर 5 इंडिकेटर्सचा समावेश या ठिकाणी होतो. एक आहे पहिलं लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ. ओके, किती त्या म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी आहे, जन्मदराचं जे आहे मराठीत काय म्हणू शकतो आपण त्यांना, तर जन्माच्या आयुर्मानाचा जो दर आहे तो. त्याच्यानंतर आहे एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग. त्याच्यानंतर आहे मीन इयर्स ऑफ स्कूलिंग. आणि GNI पर कॅपिटा इन्कम पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार. ओके, ज्यालाच आपण GNI इंडेक्स म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण मानव विकास निर्देशांक काढला जातो आहे. हे देखील लक्षात ठेवा. कोणाद्वारे काढला जातो, सध्या किती रँक आहे ते देखील आपल्याला विचारू शकतो. आता पुढच्या प्रश्नामध्ये प्रधानमंत्री जनधन योजना. तुम्ही जर मागच्या 18 आणि 19 अंतर्गत जे काही प्रश्न आपण विश्लेषण केलेलं आहे, जर तुम्ही ते बघितले असेल तर तुमच्या लक्षात येईल की प्रधानमंत्री जनधन योजना कशासाठी आपण सुरू केलेलं होतं. त्या योजनेची एकंदर सविस्तर डिस्कशन मी त्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीजमध्ये 18 आणि 19मध्ये जे काही प्रधानमंत्री जनधनविषयी विचारले होते त्यामध्ये सविस्तर केलेलं आहे. ते तुम्ही बघितले नसेल तर ते बघा नक्कीच. तुम्हाला त्याचं बेनिफिशियल किंवा त्याचा बेनिफिट या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. तर प्रधानमंत्री जनधन योजना काय आहे, तर प्रधानमंत्री जनधन योजना ही वित्तीय समावेशनासाठी ज्याला आपण फायनान्शियल इन्क्लुजन म्हणतो, तर त्यासाठी भारत सरकारतर्फे सुरू करण्यात आलेली एक अशी म्हणजे खूप महत्त्वाची योजना आहे. या अंतर्गत कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात, तर त्याच्यामध्ये वित्तीय समावेशन आहे, वित्तीय साक्षरता आहे, विम्याचे कवच आहे की पीक विमा आहे. तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्येच बघितलं होतं की याच्यामध्ये वित्तीय समावेशनाचा समावेश होतो. त्याच्यानंतर वित्तीय समावेशन करणे हे या योजनेचे महत्त्वाचे कार्य आहे. वित्तीय साक्षरता आणणे आणि विम्याचे कवच देखील. विमा एखाद्या व्यक्तीला वेगवेगळे जे विमा प्राप्त होतात तर थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये या प्रधानमंत्री जनधन अकाउंटमध्ये जमा होईल आणि त्यांना त्या विम्याचा लाभ योग्य प्रकारे घेता येईल, त्यासाठी सुरू करण्यात आले. सो ABC योग्य असणार आहे. पीक विम्याचा जे समावेश आहे ते या ठिकाणी होत नाही. सो पर्याय क्रमांक 3 ABC. आता या ठिकाणी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेलं आहे प्रधानमंत्री जनधन योजना. ओके, ही योजना बँकिंग, बचत आणि ठेव खाती तसेच प्रेषण, क्रेडिट, विमा, पेन्शन या वित्तीय सेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी एक राष्ट्रीय वित्तीय समावेशन मिशन आहे. ठीक आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 28 ऑगस्ट 2014 रोजी वित्तीय समावेशन मोहिमेचा शुभारंभ केला. 15 ऑगस्ट 2014 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्या भाषणात त्यांनी या योजनेची घोषणा केलेली होती. त्याआधी आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आता या ठिकाणी खूप महत्त्वाचं म्हणजे आपल्या या प्रधानमंत्री जनधन योजनेला 2022-23मध्ये 9 वर्ष पूर्ण झाले आणि 2024मध्ये त्याला 10 वर्ष पूर्ण होणार आहे. ओके, ऑगस्टमध्ये 10 वर्ष पूर्ण होईल. त्या अनुषंगाने हे योजना आपल्या येणाऱ्या काळात एक्झामसाठी खूप महत्त्वाची आहे. ऑगस्ट 2022पर्यंत एकूण आपल्या जनधन अकाउंट किती उघडले गेले, तर 46.25 करोड इतकी खाती आपल्या देशामध्ये उघडले गेले. हे सुद्धा आपल्याला म्हणजे जवळपास 50% जवळपास ही खाती उघडण्यात आलेलं आहे. 46.25 करोड. ओके, हे सुद्धा फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन म्हणून तुमच्या लक्षात असू द्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते नीती आयोगासंदर्भात. ओके, आपण नियोजन आयोग, नीती आयोग, त्याच्यानंतर पंचवार्षिक योजनेसंदर्भात विविध प्रश्न आपण डिस्कस करतच आहोत. याच्यात आपण नीती आयोगासंदर्भात बघूयात. आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की खालील विधाने विचारात घ्या. ओके, अविधान काय सांगतो, तर भारतीय नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने जानेवारी 2015 पासून घेतली आहे. त्याच्यानंतर आहे प्रमाणक स्थापक नियोजन, ज्याला नॉर्मेटिव्ह नियोजन हे नीती आयोगाचे मार्गदर्शक तत्व आहे.
आता नॉर्मेटिव्ह म्हणजे प्रमाणक स्थापक म्हणजे काय, तर निर्देश देण्याचे स्थापक. म्हणजे हे एक थिंक टँक म्हणून काम करेल, जे शासनाचं जे विविध विकास कार्य जे प्रकल्प आहेत, त्या विकास कार्याच्या प्रकल्पाला वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे मार्गदर्शक तत्व उपलब्ध करून देईल, मार्गदर्शक तत्व बनवेल आणि ते प्रकल्प राबवण्यास मदत करेल. अशा प्रकारची एक थिंक टँक आहे. त्यालाच आपण प्रमाणक नॉमिनेटिव्ह, ज्यालाच आपण नॉमिनेटिव्ह प्लॅनिंग देखील म्हणू शकतो. ओके, नॉमिनेटिव्ह प्लॅनिंग. सो या ठिकाणी काही बेसिक जाणून घेऊया. तर या ठिकाणी जे पर्याय असणार आहे ते ए बी दोन्ही बरोबर असणार आहे. ओके, आता पर्याय क्रमांक, आता या ठिकाणी तर नीती आयोगाची स्थापना कधी झालेली, तर नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी नियोजन आयोगाच्या जागी, ओके, नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, हे सुद्धा लक्षात असू द्या. 1 मिनटं. 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. नीती म्हणजे काय, तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. एका कंबाईनच्या एक्झाममध्ये हे विचारले होते की नीतीचा फुल फॉर्म काय आहे, तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. हे सुद्धा आपल्याला माहिती असायला हवे. ही देशातील प्रमुख धोरण ठरवणारी संस्था आहे, जी देशाच्या आर्थिक विकासाला चालना देता येईल अशी अपेक्षा आपण या थिंक टँककडून करू शकतो. एक मजबूत राज्य तयार करणे व त्याचे उद्दिष्ट आहे ते गतिशील व मजबूत राष्ट्र तयार करण्यास मदत करेल, अशा पद्धतीची ही संस्था कार्य करते. आर्थिक विकासाला चालना देणे, सहकारी संघराज्य ज्याला आपण कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणतो त्याला चालना दिले. तळागाळातील दृष्टिकोन वापरून, तळागाळातील दृष्टिकोन म्हणजे ज्याला आपण बॉटम अप अप्रोच म्हणतो, तर बॉटम अप अप्रोच या दृष्टीने आर्थिक धोरण ठरवण्याच्या प्रक्रियेत भारतातील राज्य सरकारांच्या सहभागाद्वारे बार्गेनिंग फेडरलिझमपासून दूर जाऊन, म्हणजे ज्याला वाटाघाटीची जी संघराज्य आहे त्या संघराज्यापासून वेगळे जाऊन कोऑपरेटिव्ह फेडरलिझम जी संकल्पना आहे ते रुजवण्यास मदत करण्यास ही जी संस्था आहे नीती आयोग, ती खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ठीक आहे. यामुळे भारताला जगातील मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येण्यास मदत होईल. नीती आयोगाच्या निर्मितीत टीम इंडिया हब आणि नॉलेज अँड इनोव्हेशन हब अशी 2 केंद्रे आहेत. जर आयोगाने प्रश्न विचारला की नीती आयोगामध्ये कुठल्या टीमचा समावेश होतो किंवा कुठल्या 2 केंद्रांचा समावेश होतो, तर या ठिकाणी आपण बघू शकता, एक आहे टीम इंडिया हब आणि दुसरा आहे नॉलेज अँड इनोव्हेशन हब. असे 2 संस्था जे आहेत त्यांचा समावेश किंवा 2 संकल्पना घटक आहेत त्यांचा समावेश या ठिकाणी होतो. आता अध्यक्ष कोण असतात नीती आयोगाचे, तर पंतप्रधान असतात. सध्या कोण आहेत, तर नरेंद्र मोदीजी हे नीती आयोगाचे पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत, म्हणजे नीती आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. उपाध्यक्ष कोण आहे सध्या 2023 तर सुमन के बेरी हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आणि CEO ज्याला आपण सचिव म्हणतो, सेक्रेटरी, तर ते BVR सुब्रमण्यम हे 2023 पासून BVR सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे CEO म्हणून कार्यरत आहे. ओके, सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. या प्रश्नात आपल्याला आंतरराष्ट्रीय सौर युती, ज्याला इंटरनॅशनल सोलर अलायन्स, या संदर्भात विचारलेलं आहे. आणि एकंदरीतच हे करंटशी मिळत्या जुळता किंवा करंट रिलेटेड इकॉनॉमिक्समधला प्रश्न आहे. या अंतर्गत विचारण्यात आलेले आहे. आणि शाश्वत विकास जो आपला टॉपिक आहे सिलेबसमध्ये, त्या अनुषंगाने देखील या प्रश्नाला त्या टॉपिकशी आपण लिंक करू शकतो. कोणते विधान बरोबर नाही, आपल्याला कुठले विधान बरोबर नाही ते ओळखायचं आहे. या ठिकाणी दिलेलं आहे की ही युती 121 सौर संसाधन समृद्ध देशांची आहे. ओके, हे सर्व देश कर्कवृत्त विषुववृत्त मध्ये अंशतः व पूर्ण समाविष्ट आहेत. भारताचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांनी संयुक्तपणे ही युती सुरू केली होती. युती ही 30 नोव्हेंबर 2015 साली पॅरिस येथे सुरू केली गेली. कुठले विधान बरोबर नाही. तत्पूर्वी आपण याविषयी थोडे बेसिक आपण इन्फॉर्मेशन घेऊयात. आता इंटरनॅशनल सोलर अलायन्स, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणतो, हे जे आहे ते आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्तावित केलेले उपक्रमाअंतर्गत आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमवेत पॅरिस येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत, ज्याला आपण COP21 COP21 म्हणतो, त्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांनी
याचे उद्घाटन केले. कशाचे? इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे. एकंदरीतच भारताची प्रस्तावित ही एक उपक्रम आहे. ठीक आहे, भारताने प्रस्तावित केलेले उपक्रम आहे. 30 नोव्हेंबर 2015 रोजी याची सुरुवात करण्यात आली. ओके. सौर ऊर्जेचा कार्यक्षम वापर करण्याच्या दृष्टीने कर्कवृत्त आणि मकरवृत्त या 2 उष्णकटिबंधाच्या मधोमध असलेले सर्व देश, ठीक आहे, कोणते जे या ठिकाणी दिलेलं आहे तर कर्कवृत्त आणि मकरवृत्त या 2 उष्णकटिबंधाच्या जे प्रदेशामध्ये जे असलेले देश आहेत त्या देशांचा समावेश या इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये करण्यात येतो. जीवाश्म इंधनासारख्या अपारंपरिक ऊर्जेच्या स्रोतावरील अवलंबित्व कमी करण्याच्या हेतूने आघाडी स्थापन करण्यात आलेली आहे. ओके, म्हणजे जे काही बायोफ्युल आहे म्हणजे फॉसिल फ्युल जे इंधन आहेत ते कमी करण्याच्या दृष्टीने अपारंपरिक आहे त्या अपारंपरिक जे काही ऊर्जेच्या स्रोतावर अवलंबित्व या ठिकाणी जे काही पारंपरिक जे ऊर्जा स्रोत आहेत ते कमी करण्याच्या दृष्टीने अपारंपरिक ऊर्जा स्रोतांना चालना देण्यासाठी ही एक प्रकारची आघाडी आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मोदीजींनी जे सूर्यसमृद्ध जे म्हणजे कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या मधात जे देश आहेत या प्रदेशात तर त्यांना सूर्यपुत्र असे संबोधले आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायला हवे, सूर्यपुत्र. ओके. आता याचे मुख्यालय कुठे आहे तर हरियाणा भारतामध्येच आहे, गुरुग्राम या ठिकाणी. आणि सदस्य देश किती आहेत तर सदस्य म्हणजे ॲक्च्युअल सदस्य झालेले देश किती आहेत तर 95 देश आहेत. ओके. 95वा जो देश आहे तो नोव्हेंबर 2023मध्ये 95 देश म्हणून चिली. ओके, चिले किंवा चील ज्याला आपण म्हणतो. ओके, चिले म्हणा की चील म्हणा तर चिले जे आहे आफ्रिकन कंट्री त्या देशाने 95 देश म्हणून या इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये जॉईन केलेलं आहे. आणि स्वाक्षरीकृत जे देश आहेत ते 118 देश सध्या स्वाक्षरीकृत आहेत, म्हणजे काय स्वाक्षरी केलेले आहेत या इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये समाविष्ट होण्यासाठी. ओके. आणि युतीमध्ये 121 देशांपैकी 118 देशांनी स्वाक्षरी केलेली आहे आणि त्या 118 पैकी 95 देशांनी मूळतः या इंटरनॅशनल सोलर अलायन्सशी जॉईन झालेले आहेत. आता प्रश्नांकडे येऊयात. या ठिकाणी बरोबर नाही विचारलेलं आहे. पहिले जे विधान आहे 121 सौर संसाधन समृद्ध देशांची ही युती आहे, बरोबर आहे. हे सर्व देश कर्कवृत्त आणि विषुववृत्त तर कर्कवृत्त बरोबर आहे, मात्र इथं विषुववृत्त इक्वेटर का तर इक्वेटर नाही तर या ठिकाणी मकरवृत्त म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनच्या दरम्यान ज्या काही देश लाय करतात तर त्या देशामध्ये ते देश या इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा भाग बनू शकतात किंवा समाविष्ट होऊ शकतात. त्या अनुषंगाने प्रश्न विचारलात, पण इथं आपल्याला आयोगाने फसवलेलं या ठिकाणी विषुववृत्त हे विचारलेलं आहे. ठीक आहे. भारताचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांनी संयुक्तपणे युती सुरू केली होती का तर ऑफकोर्स नक्कीच. ही युती 30 नोव्हेंबर 2015 साली पॅरिस येथे झालेल्या परिषदेत सुरू केली गेली, बरोबर आहे. COP21मध्ये ही युती अवलंबिली गेली. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन संदर्भात. ठीक आहे. नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन संदर्भात आपल्याला प्रश्न विचारण्यात आले. मागच्या वर्षीचे आपण प्रश्न याच्यामध्ये बघितले होते की नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013 मध्ये ज्या काही प्रावधान किंवा ज्या काही तरतुदी होत्या त्या संदर्भात प्रश्न विचारले गेले होते. या वर्षीच्या प्रश्नामध्ये 2020च्या प्रश्नात राष्ट्रीय सुरक्षा अभियान, अन्न सुरक्षा अभियान या संदर्भात विचारलेलं. प्रश्नामध्ये आपल्याला बरोबर विधानं विचारात घेऊन बरोबर कुठले आहे ते शोधायचे आहे. अविधान काय सांगतो तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2007-8 मध्ये सुरू करण्यात आली का. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे तांदूळ, गहू, डाळी यांचे उत्पादन वाढवणे त्याचा हेतू होता का. त्याआधी आपण त्याचे बेसिक जाणून घेऊत. राष्ट्रीय विकास परिषद ज्याला आपण NDC म्हणतो, नॅशनल डेव्हलपमेंट कॉन्फरन्स किंवा काउन्सिल यांनी 29 मे 2007 रोजी जे त्यांची बैठक 53वी बैठक झाली त्या 53वी बैठकीत 11वी जे पंचवार्षिक योजना होत्या त्या 11व्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस तांदूळाचे वार्षिक उत्पादन 10 लाख टनांनी तर गव्हाचे वार्षिक उत्पादन 80 लाख टनांनी आणि डाळीचे वार्षिक उत्पादन 20 लाख टनांनी वाढवण्यासाठी तांदूळ, गहू आणि डाळीचा समावेश असलेले अन्न सुरक्षा अभियान
सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. ठीक आहे. त्यानंतर ऑक्टोबर 2007मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान ही एक केंद्र पुरस्कार योजना सुरू करण्यात आली. जे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये पहिले जे विधान आहे ते बरोबर आहे. 2007-08मध्ये सुरू करण्यात आली का, ते बरोबर आहे. आणि जे जे विधान ते देखील बरोबर आहे. तांदूळ, गहू आणि डाळीचे उत्पादन वाढवण्यासंदर्भात हे मिशन जे आहे ते सुरू करण्यात आले होते. तांदूळ, गहू आणि डाळीचे वार्षिक उत्पादन वाढवणे. सो आणि दोन्ही जे विधान आहेत ते बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. ओके. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसंदर्भात हे प्रश्न विचारण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी उद्दिष्ट विचारण्यात आलेलं आहे. पण आपण आयोगाने जेव्हा ॲन्सर की दिले ते ॲन्सर कीमध्ये फक्त हे विधान बरोबर आहे असं दिलेलं आहे. म्हणजे त्याचे मुख्य उद्दिष्ट काय होते, तर मुख्य उद्दिष्ट होते की महिला व मुलांच्या आरोग्यात सुधारणा करणे. ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत किंवा जे मुलं आहेत, लहान लहान मुलं, तर ते जेव्हा जेवण बनवताना वगैरे किंवा एकंदरीतच स्वयंपाक करताना लाकूड जाळतात, त्या लाकडापासून जो धूर निघतो त्या धुरामुळे त्यांच्या डोळ्यांवर व शरीरावर जो दुष्परिणाम होतो त्या दुष्परिणामापासून टाळण्यासाठीची ही योजना केंद्र सरकारने सुरू केली. ओके. तर त्याचे जे मूळ उद्दिष्ट होते ते हे होते, महिला व मुलांचे आरोग्य सुधारणा करणे आणि सोबतच महिला सक्षमीकरण हे देखील त्याचे आपण एक उद्दिष्ट म्हणू शकतो. ठीक आहे. पण या ठिकाणी आपल्याला जे प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे ते मूळ उद्दिष्टच आपण लक्षात घेऊ, जरी उद्दिष्ट म्हटलेले असले तरी. उज्ज्वला योजना. ओके. उज्ज्वला योजना स्वच्छ इंधन बेहतर जीवन असा नारा देत केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देशातील दारिद्र्य रेषेखालील 5 कोटी महिलांना मोफत घरगुती LPG गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे, जेणेकरून ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करताना धुरामुळे डोळ्यांवर व शरीरावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी ही योजना यशस्वीपणे राबवण्यामुळे महिलांचे सक्षमीकरण देखील होईल. सोबतच आरोग्याची काळजी घेताना पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात जे ऱ्हास आहे लाकूड तोडमुळे, त्यामुळे देखील ही योजना यशस्वी ठरेल. ओके. ते थांबवण्यात देखील यशस्वी ठरेल. अशा पद्धतीने एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रकारची ही योजना आहे. केंद्र सरकारने कधी सुरू केली, तर 1 मे 2016 रोजी उत्तर प्रदेशमधील बलिया या ठिकाणी या योजनेची सुरुवात करण्यात आली. ओके. या अंतर्गत जे काही भारतातील दारिद्र्य रेषेखालील जे 5 कोटी महिला आहेत त्यांना मोफत घरगुती LPG गॅस जोडणी देण्याचा केंद्र शासनाचा संकल्प होता. आता सध्या उज्ज्वला 2.0 हे सुरू आहे. ओके. आता या ठिकाणी काही त्याच्यामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहे. इथं तुम्ही बघू शकता उज्ज्वला योजनेमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना नाव आहे. केंद्र सरकारद्वारा 1 मे 2016मध्ये सुरुवात करण्यात आली. लाभार्थी कोण आहे, तर ग्रामीण भागातील गरीब परिवारातील म्हणजे दारिद्र्य रेषेखालील महिला कुटुंब असे ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना LPG सारखे स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन उपलब्ध करून देण्यासाठीची ही उद्देश आहे. श्रेणी केंद्र सरकारची पूर्णतः केंद्र सरकारची योजना आहे. ओके. आर्थिक सहाय्य किती केला जातो, तर LPG कनेक्शन घेण्यासाठी 1600 रुपयाची तरतूद किंवा अनुदान केंद्र सरकारद्वारे दिली जाते. आणि पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालय, ओके, पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मिनिस्ट्रीद्वारे अशा पद्धतीने म्हणजे एकमेव योजना आहे जी या मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता या प्रश्नामध्ये आपल्याला भारत अमेरिका डॉलर मॅचिंग उपक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला. तत्पूर्वी आपण हे इंडिया US डॉलर मॅचिंग ग्रांट कशासाठी आहे ते समजणे गरजेचं आहे. कारण आयोगाने अशा पद्धतीने म्हणजे पहिल्यांदाच नवीन गुगली आयोगाने टाकलेली आहे. तर इंडो US डॉलर मॅचिंग ग्रांट कशासाठी आहे, तर इंडो US मॅचिंग डॉलर ग्रांट हे US मधील कामगार मंत्रालय आहे आणि भारतमधील कामगार मंत्रालय आहे. या कामगार मंत्रालयाने 2000मध्ये जे निवडलेले काही जिल्हे होते त्या जिल्ह्यांमधील घातक उद्योगांमधून बालकामगार पूर्णपणे काढून टाकण्यासाठी हा एक संयुक्त प्रकल्प सुरू केला होता. म्हणजेच काय, तर US मधील जे कामगार मंत्रालय आणि भारतीय कामगार मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना सुरू करून आणि जे घातक उद्योगांमध्ये जे बालकामगार काम करत आहेत त्या बालकामगारांना त्या उद्योगांपासून परावृत्त करण्यासाठी, तिथून त्यांना बाहेर काढण्यासाठी ही एक प्रकारची प्रकल्प या दोन्ही देशांनी मिळून सुरू केलेली आहे. सुरुवात कधीची आहे, तर 2004मध्ये या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत
अमेरिकन सरकारने अमेरिकन सरकार 20 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स तसेच भारत सरकार देखील 20 दशलक्ष रुपयाची तरतूद या ठिकाणी करून अशा पद्धतीचे प्रकल्प राबविण्याचे हे योजना जाहीर केले होते. सुरुवात या ठिकाणी आपल्याला विचारले की सुरू कधी करण्यात आली, तर 2004 मध्ये. पर्याय क्रमांक 1 2004 योग्य पर्याय असणार आहे. आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न असणार आहे. या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भात विचारलेल्या संकल्पना, ज्या विविध संकल्पना आहेत त्या संदर्भात विचारलेला आहे आणि आपल्याला अयोग्य विधान शोधायचं आहे. विधान काय सांगतो, तर विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण पैशातील मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय, GNP, ज्याला ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट असे आपण म्हणतो. ब विधान काय सांगतो, उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो त्याचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात म्हणजे GNP मध्ये केला जातो का? आणि प्रतिमानसी उत्पन्न, ज्याला आपण पर कॅपिटा इंडेक्स म्हणतो, हे देशातील लोकांचे सीमांत उत्पन्न दर्शविते का? आता जर या ठिकाणी जे रेफरन्स आहे तर वर्ग 11व्या वर्गातील जो 12व्या वर्गातील जो अर्थशास्त्र आहे त्यामधील जे नॅशनल इन्कम राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भात जे प्रकरण दिलेलं आहे त्यातील हे घेतलेलं आहे आणि त्या बेसवरून आपण या प्रश्नाला टॅकल करणार आहोत. तर या ठिकाणी दिलेलं आहे दिलेल्या वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पादन होय. ठीक आहे. या ठिकाणी पैशातील मूल्य म्हणजे काय, तर बाजारभावानुसार जे मूल्य म्हणजे बाजारभावानुसार म्हणजे पैशाचे मूल्य झाले. ठीक आहे. एकंदरीत बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे पैशाचे मूल्य आणि अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य म्हणजेच राष्ट्रीय स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय. ठीक आहे. त्यामुळे पर्याय जे विधान जे आहे ते योग्य असणार आहे, याला अनुसरून आहे ते. उत्पादनाचा असा भाग, ब विधान काय सांगतो, उत्पादनाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो, जो देशात उत्पादित होतो व परदेशी नागरिकांना प्राप्त होतो त्याचा समावेश देखील या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात प्राप्त होतो. आता जेव्हा आपण GNP काढतो, स्थूल राष्ट्रीय उत्पादन काढतो, त्याच्यामध्ये आपण जे काही बाहेरून जर आपल्या देशातील नागरिकांनी बाहेरून जर कमावून आणलेले काही उत्पन्न रेमिटन्स प्राप्त करून येत असतील त्यांचा समावेश आपण ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, ज्याला आपण GNP म्हणतो, या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात करतो. मात्र आपल्या देशातून परदेशी नागरिक आहेत त्यांना प्राप्त झालेले जे रेमिटन्स आहे किंवा त्यांना आपल्या देशातून जे काही महसूल जो त्यांनी प्राप्त केलेला आहे, उत्पन्न जो प्राप्त केलेला आहे, तो आपण यातून वगळतो, मायनस करतो. त्यामुळे या ठिकाणी जे समावेश करतो, हे जे विधान दिलेलं आहे की परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो त्याचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात करतो, तर या ठिकाणी चुकीचं आहे, सपशेल चुकीचं आहे. कारण या ठिकाणी दिलेलं आहे देणीचा समावेश होतो. मिळकत येणी आणि पी देणी. रेव्हेन्यू आणि जे काही रेमिटन्स, ज्याला आपण रेमिटन्स म्हणतो, आणि ते जे प्रॉफिट आहे आपल्याला द्यायचे आहे ते देणी. तर मिळकतमधून जे देणी आहे आपल्याला जे द्यायचं आहे म्हणजे परकीयांनी जो आपल्या देशातून उत्पन्न कमावले आहे ते वजा जाता जे आपल्याकडे शिल्लक उरते आणि ते इतर उपभोग खर्च झाले, त्याच्यानंतर आहे गुंतवणूक खर्च, सरकारी खर्च व निर्यातमधून आयात वजा करून जे उत्पन्न शिल्लक राहते त्याच्यामध्ये आपण निव्वळ येणी जेव्हा आपण समाविष्ट करतो तेव्हा आपण GNP काढले जातो. अशा पद्धतीने GNP काढला जातो. सो या ठिकाणी हे फॉर्म्युला देखील दिलेलं आहे, ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यामुळे जे ब आहे ते चुकीचं असणार आहे, ब विधान चुकीचं असणार आहे. आणि प्रतिमानसी उत्पन्न हे देशातील लोकांचे सीमांत उत्पन्न, सीमांत म्हणजे काय, तर जे शेवटच्या व्यक्तीला प्राप्त होणारे उत्पन्न जेवढे दर्शवलेले आहे तेवढेच उत्पन्न प्रतिमानसी जो पर कॅपिटा उत्पन्न आहे आपल्या देशातील तो दर्शवतो का, अशा संदर्भातला एकंदरीत हा प्रश्न आहे. तर आपण दरडोई उत्पन्न म्हणजे काय ते आधी समजून घेऊ, त्यानंतर आपण या प्रश्नाकडे किंवा हे जे विधान आहे त्याकडे जाऊयात. त्या ठिकाणी दिलेलं आहे की दरडोई उत्पन्न म्हणजे काय. तर दरडोई उत्पन्न म्हणजे काय, तर देशातील उत्पन्न भौगोलिक प्रदेशात म्हणजे देशातील भौगोलिक प्रदेशात जे राष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्तीने कमावलेल्या रकमेचे मोजमाप करण्याची एक प्रकारची ही दरडोई उत्पन्न किंवा पर कॅपिटा इन्कम ही संज्ञा आहे किंवा संकल्पना आहे. एखाद्या विशिष्ट क्षेत्रासाठी सरासरी प्रतिव्यक्ती उत्पन्न समजून घेण्यासाठी आणि नंतर त्या क्षेत्रातील जीवनाची गुणवत्ता तपासण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. एखाद्या राष्ट्राचे दरडोई उत्पन्न हे देशाच्या उत्पन्नाला त्याच्या लोकसंख्येने विभाजित करून मोजले जाते. म्हणजेच काय, तर राष्ट्रीय उत्पन्नाला
त्या देशाच्या म्हणजे दरडोई उत्पन्न काढायचं असेल तर एकूण उत्पन्न आहे त्याला एकूण लोकसंख्येने विभागले असता आपल्याला त्या देशातील दरडोई उत्पन्न प्राप्त होतं. मात्र जे सीमांत उत्पन्न दर्शवतो का तर नाही, लोकांचे सीमांत उत्पन्न दर्शवितो का तर नाही, तर ते एकंदरीत प्रति मानसी उत्पन्न जे आपले राष्ट्राचे दरडोई उत्पन्न जेव्हा काढतो तेव्हा आपण एकूण उत्पन्न आणि एकूण उत्पन्न भागीला आपण काय करतो एकूण लोकसंख्या, तर लोकांचे सीमांत उत्पन्न दर्शवित नाही. सो या ठिकाणी सी देखील चुकीचं आहे, बी आणि सी चुकीचं आहे. आपल्याला अयोग्य असणारा पर्याय आहे बी आणि सी, पर्याय क्रमांक 3. तिसरा जो पर्याय आहे तो योग्य पर्याय असणार आहे. सो अशा पद्धतीने आपण जे 2018 जे काही प्रश्न विचारण्यात आलेले 2020 जे प्रश्न विचारण्यात आलेले होते आयोगातर्फे अर्थशास्त्र विषयाअंतर्गत, ते आपण सविस्तर या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 2021 जे काही प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत आणि कशा पद्धतीने एक पाऊल पुढे जाऊन अर्थशास्त्र याच्यामध्ये कन्सेप्च्युअली काही गोष्टी ॲड करण्यात आल्या आयोगातर्फे, ते आपण बघणार आहोत. ओके. सो तुम्हाला जर या व्हिडिओची PDF किंवा या लेक्चरची PDF हवी असेल तर या टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. सो थँक्यू. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ लेक्चर बघितलं असेल तर धन्यवाद. असंच सपोर्ट करत राहा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. ओके. नमस्कार. थँक्यू.